सर्वांना सप्रेम जय भीम. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले एक महावादळ या विषयावरती आज मी आपल्याशी चर्चा करत आहे. महात्मा ज्योतिबांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झालेला आहे आणि 28 नोव्हेंबर 1990 या दिवशी त्यांचा मृत्यू झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891चा आहे. त्याच्या 1 वर्ष अगोदर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा मृत्यू झालेला आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. हे जे त्यांचं वचन आहे हे फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या वचनाला जोडून त्यांनी आणखी एक महत्त्वाचं वाक्य फार पुढे लिहून ठेवलेलं आहे. बऱ्याच वेळा महात्मा ज्योतिबांना ब्राह्मणद्वेष्टी असं म्हटलं जातं, ब्राह्मणांचं विरोधक असं म्हटलं जातं. परंतु महात्मा ज्योतिराव हे खरं तर ब्राह्मणांचे विरोधक नव्हते. ते वर्चस्ववादी विचारांचे विरोधक होते, अंधश्रद्धांचे विरोधक होते, शोषणाचे विरोधक होते. आणि त्यामुळं स्वजातीतील किंवा स्वपक्षातील जे लोक चुकणारे आहेत त्यांच्या चुकीला सुद्धा ते माफ करत नव्हते आणि तितक्याच परखडपणे ते त्यांचा आसूड अशा गोष्टींवर सुद्धा उगारत होते. याचे अनेक पुरावे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला आढळतात. याच्यामध्ये पहा, त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय, विद्याहीन शूद्र लज्जाहीन झाला, विद्याहीन शूद्र लज्जाहीन झाला, जोडा सांभाळला ब्राह्मणाचा. विद्याहीन शूद्र लज्जाहीन झाला, जोडा सांभाळला ब्राह्मणाचा. अशा शब्दामध्ये त्यांनी स्वपक्षीय लोकांना सुद्धा त्यांनी धारेवर धरलेलं आहे आणि योग्य काय अयोग्य काय याचा विचार करून तुम्ही सगळ्यांनी वर्तन करावं, अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे. महात्मा ज्योतिरावांनी जातीभेद आणि धर्मभेद या दोन्ही गोष्टींना नाकारलेला आहे. जगभरातल्या स्त्री पुरुषांनी आवड निवड किंवा भेदभाव न करता परस्परात एकजुटीने बंधुभावाने एक कुटुंब म्हणून जगावे, एक कुटुंब म्हणून वागावे, अशा पद्धतीचा त्या संदेश महात्मा ज्योतिराव फुल्यांनी दिलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे एक महान विद्वान होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं. ते सहजासहजी किंवा उगीचच मानलेलं नाही. अत्यंत विद्वान आणि जितके विद्वान तितकेच कणखर, मानसिकदृष्ट्या कणखर असलेले, जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याग करणारे, अशा पद्धतीचे महात्मा ज्योतिराव होते. त्यांनी जी पुस्तकं लिहिली, त्यांची जी पुस्तकं महाराष्ट्र शासनानं जे एका ठिकाणी एका ग्रंथामध्ये एकत्र केलेली आहेत, त्याच्यामध्ये तृतीय रत्न शिवाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, अस्पृश्यांची कैफियत यासारखे काही महत्त्वाचे ग्रंथ एकत्रित केलेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुलेंनी मनुस्मृतीचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला आहे. त्यांनी म्हटलं की मनु धिक्कारुनी एकीकडे फेका, माना शूद्राधिका बंधुपरी. म्हणजे एक प्रकारे समाज जोडण्याचं काम, जो बंधुतेचा संदेश, जो भारतीय संविधानाने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि यांच्या जोडीला बंधुता सुद्धा दिलेली आहे, तर या बंधुतेचा सुद्धा संदेश महात्मा ज्योतिराव फुलेने दिलेला आहे. ज्या प्रकारे एखादे मातापिता असतात, आईवडील असतात, की मुलांना ते चुकले की ते रागावतात आणि ते बरोबर वागत असतील तेव्हा त्यांना प्रोत्साहन देतात, त्यांचा लाड करतात. अगदी तशाच पद्धतीनं प्रत्येक महापुरुषाचं वर्तन असतं आणि ते आपण व्यवस्थितरित्या ओळखायला शिकलं पाहिजे. अमुक माणूस कोणाचा तरी द्वेष करतोय किंवा कोणासाठी तरी पक्षपात करतोय, अशा पद्धतीचं उथळ वर्णन किंवा उथळ प्रकारची चिकित्सा ज्याला म्हणतील, अशी चिकित्सा आपण कधीही करता कामा नये. त्यांनी बंधुतेचा प्रचार करताना पहा, बंधू आर्य राहावा, दयावान व्हावा, जाळून टाकावा मनोग्रंथ, अशा प्रकारे त्यांनी म्हटलं. म्हणजे एकीकडे त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा जो संदेश आहे तो स्वपक्षीयांना सुद्धा दिलेला आहे आणि स्वतःची जी विचारसरणी आहे, विचारसरणीचे जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा त्यांनी बंधू असं संबोधलेलं आहे. आणि मनुस्मृतीसारखा ग्रंथ जो माणसामध्ये विषमता पेरतो, माणसामध्ये शत्रुत्व किंवा वैरभाव निर्माण करतो, असे ग्रंथ आपण नष्ट करावे, असा संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि सर्व मानवांना एकच धर्म असावा, एकच राज्य असावं, अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे. आपण बऱ्याच ठिकाणी असं म्हणतो की भारताची जी संस्कृती आहे ती वसुधैव कुटुंबकम आहे.
म्हणजे संपूर्ण विश्व हेच एक कुटुंब आहे. मग आता संपूर्ण विश्व हे जर कुटुंब असेल, तर मग सर्व जातींचे, धर्माचे, सर्व प्रांतातले, सर्व प्रदेशातले लोक हे आपले भाऊबंद ठरतात. मग ते ठरल्यानंतर मग पुन्हा हा परका, तो स्वकीय, हा परकीय, अशा पद्धतीचा भेद आपल्याला करता येत नाही. किंवा हा माझ्या धर्माचा, तो दुसरा परधर्माचा, अशा पद्धतीचा भेदसुद्धा आपल्याला करता येत नाही. आणि महात्मा फुल्यांनी नेमकी हीच गोष्ट केली आहे. ते म्हणतात की धर्म राज्य भेद मानवा नसावे. धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी. ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी, धरावे पोटासे बंधुपरी. ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी, धरावे पोटासी बंधुपरी. म्हणजे या सर्व लोकांना सुद्धा बंधूप्रमाणे तुम्ही वागवा, अशा पद्धतीचा संदेश त्यांनी स्वपक्षातील किंवा स्वतःच्या विचाराच्या लोकांना दिलेला आहे. आणि निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुद्धा महात्मा ज्योतिरावांनी केलेलं आहे. अवतार कल्पना, चिरंजीवपणा, या सगळ्या गोष्टींना त्यांनी नकार दिलेला आहे. आणि कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखंड हितासाठी, अशा पद्धतीचा आसूड त्यांनी विरोधकांच्यावरती ओढलेला आहे. कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखंड हितासाठी, अशा पद्धतीने त्यांनी विचार मांडलेला आहे. आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार मांडताना त्यांनी ब्रिटिशांना परक मानलेलं नाही. ज्या ठिकाणी त्यांचं चुकीचं वर्तन होतं तिथं त्यांनी त्यांच्यावर हे आसूड ओढलेलं आहे. राजकीयदृष्ट्या त्यांनी ब्रिटिश वर्गाला विरोध केलेला आहे. आणि सामाजिक आणि धार्मिक वर्चस्व किंवा सामाजिक आणि धार्मिक विषमता, सामाजिक आणि धार्मिक शोषण, या संदर्भामध्ये त्यांनी ब्राह्मण वर्गाला धारेवर धरलेलं आहे. हे आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी मद्यपानाला विरोध केलेला आहे. थोडे दिन तरी मद्य वर्ज करा, तोच पैसा भरा ग्रंथांसाठी. पहा किती चांगलं वचन आहे. थोडे दिन तरी मद्य वर्ज करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी. ग्रंथ वाचताना मनी शोध करा, देऊ नका थारा वैरभावा. वैरभावाला त्यांनी थारा देऊ नका, अशा पद्धतीचा संदेश दिला. आणि खरा धर्म कोणता? तर मानवाचा धर्म सत्य सर्व नीती. मानवाचा धर्म सत्य सर्व नीती, बाकी कुरापती ज्योती म्हणे. मानवाचा धर्म सत्य सर्व नीती, बाकी कुरापती ज्योती म्हणे, अशा पद्धतीनं त्यांनी संदेश दिलेला आहे. विश्व कुटुंबाचा सल्ला देताना ब्रिटिश वर्गाने भारतातल्या ज्या वंचित आणि शोषित लोकांना जे मानवाधिकार मिळवून देण्याचं काम त्या काळामध्ये त्यांच्या थोड्या प्रमाणात, छोट्या प्रमाणात का असेना, परंतु ते जे केलं त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलं की अंत्यजान तुम्ही उपकार स्मरा. अंत्यजान तुम्ही उपकार स्मरा, पोटी गच्च धरा इंग्लिश असं. अंत्यजानो तुम्ही उपकार स्मरा, पोटी गच्च धरा इंग्लिश असं. त्याच्यानंतर मांग महाअरी वाढपे करती, मोठे हुद्दे देती फौजेमध्ये. म्हणजे ज्या वर्गांना भारतीय समाजातल्याच काही लोकांनी अस्पृश्य, अंत्यज म्हणून वागवलं, गावाच्या वेशी बाहेर ठेवलं, त्यांना सर्व प्रकारची बंधनं त्यांच्यावरती लादली, अशा वर्गाला आपल्या फौजेमध्ये मोठमोठे हुद्दे देण्याचं काम हे ब्रिटिश वर्गाने केलं. आणि ब्रिटिश वर्गामुळं भारतातल्या ह्या अस्पृश्य किंवा बहिष्कृत वर्गाचं, कोट्यावधीच्या समाजाचे मानवाधिकार काही प्रमाणात तरी साबूत राहिले, काही प्रमाणात तरी त्यांना ते मानवाधिकार मिळाले. आणि त्यामुळं त्यांनी सांगितलेलं आहे की ब्रिटिश वर्गांना परक मानण्याची गरज नाही. आणि वसुधैव कुटुंबकम ही जी आपली भूमिका आहे, या भूमिकेला खऱ्या अर्थानं जागण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. भूदेव या संकल्पनेला त्यांनी विरोध केलेला आहे. अंगरोग होता क्लेशाने कन्हती, भूदेव मरती सर्व का हो, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आणि ब्राह्मणांचे कसब हा जो त्यांचा ग्रंथ आहे, हा महाराष्ट्र देशातील कुणबी, माळी, मांग, महार अशा सर्वांना हे पुस्तक परमप्रीतीने नजर केले आहे, अशा पद्धतीचे वर्णन त्यांनी केलेलं आहे. महाअरी या शब्दाची उत्पत्ती त्यांनी, महा म्हणजे मोठा आणि अरी म्हणजे शत्रू, जे विषमतावादी विचारधारा आहे, विषमतावादी जे लोक आहेत, या लोकांचे सर्वात मोठे शत्रू म्हणून त्यांनी महाअरी म्हणजे अस्पृश्य समाजातले ज्यांना महार, मांग अशा पद्धतीनं ज्यांना हिणवलं गेलं, वाळीत टाकले गेले एकेकाळी, तर हे लोक समतेसाठी झगडणारे एकेकाळचे मोठे महावीर होते, अशा पद्धतीचं वर्णन महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. म्हणजे
प्रचलित जे तत्त्वज्ञान होतं, प्रचलित जी विचारधारा होती, जी विषमतावादी होती, अन्यायकारक होती, त्या विषमतावादी विचारधारेला फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करण्याचं, फार मोठा त्याच्यावरती प्रहार करण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुलेने केलेलं आहे. आणि गुलामगिरी या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आता तरी तुम्ही माघार घेऊ नका, आता तरी तुम्ही माघार घेऊ नका, धिक्कारून टाका मनोमता. पुरोहितशाहीला त्यांनी विरोध केलेला आहे की बापाला आणि मुलाला त्यांच्यात भेट करायची असेल तर त्याच्यामध्ये मध्यस्थाचं काही काम नाही, अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी करून सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, अशा प्रकारचे विधान केलेलं आहे. 24 सप्टेंबर 1873ला त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. पहा, महात्मा गांधीने डॉक्टर आंबेडकर किंवा हिंदू समाजाने डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये जो पुणे करार झाला होता, हा पुणे करार सुद्धा 24 सप्टेंबर 1873 रोजी झाला. म्हणजे हे फक्त योगायोग असू शकत नाहीत, या गोष्टी काहीतरी आपले महापुरुष जेव्हा काही गोष्टी करतात तेव्हा त्या गोष्टी विचारपूर्वक करत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हंटर आयोगासमोर जेव्हा महात्मा फुलेंनी एक निवेदन दिलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं की शिक्षण जे द्यायचं ते तुम्ही अगोदर तळागाळातल्या वर्गाला द्या. मेकॉलीचा जो एक सिद्धांत होता, झिरप सिद्धांत ज्याला म्हणतात, की वरच्या वर्गाला किंवा श्रेष्ठ श्रीमंत वर्गाला आधी शिक्षण द्या आणि मग त्यांच्याकडून ते झिरपत खालच्या वर्गापर्यंत पोहोचेल. तर महात्मा फुले त्यांना असं म्हणाले की प्रस्थापित वर्गाने इतर लोकांना शिक्षण देण्याची प्रथा किंवा परंपरा तुमच्या देशात असेल, तुमच्या देशात ती विकसित झाली असेल, परंतु आमच्या भारत देशामध्ये अशी काही प्रथा अद्याप विकसित झालेली नाही. तर त्यामुळे तुम्ही सरळ जो गरीब वर्ग आहे, जो तळागाळातला बहुजन वर्ग आहे, या वर्गाला तुम्ही शिक्षण द्या आणि नुसतंच ते क्लरिकल शिक्षण देऊ नका, कारकुनी पद्धतीचं शिक्षण देऊ नका, तर त्यांना व्यावहारिक शिक्षण द्या आणि मागे राहिलेल्या लोकांना शिष्यवृत्त्या द्या. अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी हंटर आयोगासमोर केलेल्या आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची मागणी त्यांनी हंटर कमिशनसमोर केलेली आहे, ती म्हणजे 12 वर्षापर्यंत मुलांना शिक्षण मोफत द्या. पहा, आपण महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकरांना गुरु शिष्य असं समजतो, महात्मा फुल्यांना गुरु मानलेलं बाबासाहेबांनी. पण गुरु शिष्याचं नातं कसं असावं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकरांच्याकडे त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या अंगाने तुमचं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. महात्मा फुले काय मागणी करतात? 12 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण मोफत द्या. आणि त्यांना गुरु मानणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांनी काय केलं तर भारताच्या संविधानामध्ये 45व्या कलमामध्ये 14 वर्षापर्यंतच्या बालकांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण द्या, अशा पद्धतीची तरतूद भारतीय संविधानामध्ये करून ठेवली. आणि भारतातल्या सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, सर्व पंथांच्या लोकांच्या किंवा त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा मार्ग निर्धोक करून ठेवण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं. म्हणजे गुरुपेक्षा एक पाऊल पुढे जाण्याचं काम त्यांच्या शिष्योत्तमानं म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी केलं. आणि हे गुरु शिष्याचं नातं आपण लक्षात घेतलं पाहिजे. सार्वजनिक सत्यधर्म जो आहे याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी जातीय प्रथेला, वर्णव्यवस्थेला नकार दिलेला आहे. ते म्हणतात माणसामध्येच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहेत. मग जे गर्दभ आहेत, काक आहेत म्हणजे कावळे आहेत, जंबूक आहेत, हे अशा प्राण्यांमध्ये कोण ब्राह्मण आहेत, कोण क्षत्रिय आहेत, कोण वैश्य आहेत, कोण शूद्र आहेत हे तुम्ही दाखवू शकाल का? फक्त माणसामध्येच अशा प्रकारचे वर्ण कशासाठी कोण निर्माण करेल, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारलेला. आणि हे पशु पक्षी हे कुठल्या अवयवापासून जन्मलेले आहेत असाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आणि मृत प्राण्यांचे मांस खाणाऱ्यांपेक्षा जिवंत प्राण्यांना मारून खाणारे लोक हे अधिक निर्दय आहेत, अशा पद्धतीचा सुद्धा त्यांनी एक विचार व्यक्त केलेला आहे. दुर्गुणांचा आळस, सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता, असं सुद्धा त्यांनी म्हणलं की आळस करू नका. चांगल्या गोष्टींची शिकवण देताना त्यांनी माणसाला उद्योगी होण्याचा सल्ला दिलेला आहे. त्याच्यानंतर बुद्धांच्या संदर्भामध्ये त्यांचं फार महत्त्वाचं एक विधान आहे. ते म्हणले की बुद्धांनी खोड मोडली, कीर्ती जोडली सर्व जगात. बुद्धांनी खोड मोडली, कीर्ती जोडली सर्व जगात, अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि हे अश्वघोषाचं जे वज्रसूची नावाचा ग्रंथ होता, अश्वघोषाचा वज्रसूची नावाचा जो एक ग्रंथ होता, तो ग्रंथ महात्मा फुल्यांना, त्या ग्रंथाचा प्रभाव त्याच्यावरती पडला होता. आणि ही लिंक एक त्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची आहे की हा जो वज्रसूची ग्रंथ आहे हा संत तुकारामांनी सुद्धा वाचला होता. आणि बहिणाबाईंना त्या ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद करा अशा अर्थाचा त्यांनी संदेश दिला होता. आणि बहिणाबाईंनी त्याचा तर अनुवाद सुद्धा केलेला आहे. म्हणजे हे वज्रसूची हे अश्वघोषाचं पुस्तक आहे. आणि याच्यामध्ये जातीप्रथेला विरोध किंवा वर्णव्यवस्थेला एक प्रकारे विरोध केलेला आहे. आणि अनेक ऋषी हे भारतीय समाजातले ब्राह्मण नसलेले होते, अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी त्या ग्रंथामध्ये केलं. आणि ते महात्मा फुल्यांना अतिशय महत्त्वाचं वाटत होतं. आणि हा ग्रंथ अश्वघोषाने लिहिलेला. अश्वघोष हा बुद्धांचा पहिला चरित्रकार आहे.
आहे. जेव्हा बुद्धांच्या महानिर्वाणानंतर जवळपास 600 वर्षानंतर पहिलं चरित्र बुद्धांचं अस्तित्व झालं आणि ते अश्वघोषाने लिहिलं आहे आणि त्याच अश्वघोषाची वज्रसूची महात्मा ज्योतिराव फुलांना प्रभावित करून गेलेली आहे आणि बुद्धांनी खोडं मोडली कीर्ती जोडली सर्व जगात अशा प्रकारचं वचन त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी ज्याप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा पद्धतीचा भेद केला नाही, जातीच्या आधारावर भेद केला नाही, त्याचप्रमाणे त्यांनी धर्माच्या आधारावर सुद्धा महात्मा फुलेंनी भेद केलेला नाही. त्यांनी ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी अशा पद्धतीचा विचार मांडलेला आहे. मोहम्मदाचा सुद्धा त्यांनी गौरव केलेला. मोहम्मद झाला जहां मर्द खरा, त्यागिले संसारा सत्यासाठी. मोहम्मद झाला जहां मर्द खरा, त्यागिले संसारा सत्यासाठी अशा प्रकारचं विचार किंवा वचन महात्मा ज्योतिराव फुलेंनी मांडलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं वसुधैव कुटुंबकम जे वचन आहे किंवा विश्व हे एक कुटुंब मानण्याची आपली भारतीय संस्कृती आहे असं सांगितलं जातं. तिला खऱ्या अर्थानं जागण्याचं किंवा कोणत्याही प्रकारचा दुटप्पीपणा न करण्याचं काम किंवा तशा पद्धतीचा आदर्श महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला आहे. जुन्या काळामध्ये फक्त ब्राह्मण वर्गाचे शिक्षक असायचे आणि इतर जातीच्या लोकांना शिक्षक मानलं जात नसायचं मोठ्या प्रमाणामध्ये. तर या प्रथेला सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंनी विरोध केलेला आहे आणि शेतकरी मुलांसाठी शेतकरी समाजातलेच शिक्षक नेमा अशा प्रकारचा आग्रह त्यांनी त्या काळी सरकारकडे धरला होता. नेमागुरु अन्य जातीचे, पहा ते काय म्हणतात, नेमागुरु अन्य जातीचे नमुने सात्विक ज्ञानाचे. नेमागुरु अन्य जातीचे नमुने सात्विक ज्ञानाचे, निवळ माळ्या कुणब्याचे. नेमागुरु अन्य जातीचे नमुने सात्विक ज्ञानाचे, निवळ माळ्या कुणब्याचे, दुसरे महार मांगाचे. म्हणजे माळ्या कुणबाचे आणि महार मांगाच्या म्हणजे अशा समाजातले सुद्धा जे शिकलेले लोक आहेत, अशा समाजातले सुद्धा जे चांगलेले लोक आहेत, यांना सुद्धा शिक्षक होण्याचा अधिकार द्या. म्हणजे ते मुलांशी मिळून मिसळून वागतील आणि ते मुलांना चांगल्या प्रकारचं ज्ञान देतील अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला. म्हणजे त्या काळातली जी समाज व्यवस्था होती, त्या काळामध्ये समाजातल्या एका वर्गातले लोक दुसऱ्या वर्गातल्या लोकांशी तितक्या मोकळेपणानं मिळून मिसळून आपुलकीने म्हणा, मोठेपणाने म्हणा, मनाचा मोठेपणा दाखवून म्हणा वागत होते आणि त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुलेंनी अशा पद्धतीची सूचना केली आहे. विठोजी भुजबळ नावाचे त्यांच्या एक परिचित होते. त्या भुजबळांच्या नावावरती त्यांनी एक फार छान कोटी केली आहे आणि ती कोटी करतानाच एक अतिशय चांगला संदेश सुद्धा आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. त्या विठोजी भुजबळ यांना उद्देशून त्यांनी लिहिलंय की गोतासाठी नाही भुजबळ जास. गोतासाठी नाही भुजबळ जास. भुज म्हणजे हात किंवा बाहू आपला आणि बळ त्याच्यातलं बाहूतलं बळ म्हणजे ज्याच्याकडे ताकद नाही. गोतासाठी नाही भुजबळ जास, माता व्याले त्यास काय फळ. गोतासाठी नाही भुजबळ जास, माता व्याली त्यास काय फळ. वृक्षाला आजार आहे बांडगुळ, देत नाही फळ ज्योती म्हणे. म्हणजे स्वतःच्या गोतासाठी, स्वतःच्या आप्तस्वकीयांसाठी जो कोणी लढत नाही, त्यांच्या हितरक्षणासाठी जो झटत नाही, त्यांच्या दुःखाचं ज्याच्यावरती परिणाम होत नाही, अशा माणसाचा असून नसून काय उपयोग आहे. ते एखाद्या आंब्याच्या झाडावरती जसं बांडगुळ वाढतं तर तशा पद्धतीने त्याने वर्णन केलं. म्हणजे समाज सुधारण्याचं काम जे आहे किंवा समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम आहे, हे कोणीतरी 4-5 मुठभर 10 लोकांनी करावं आणि इतरांनी मात्र आपापल्या आयुष्यात निवांत राहावं, आपापल्या मौज मजेत मशगूल राहावं, ही गोष्ट महात्मा ज्योतिराव फुलेंना मान्य नव्हती. प्रत्येकाच्या भुजामध्ये ते बळ असलं पाहिजे आणि आपलं जे गोत आहे त्या गोतासाठी किंवा आप्तस्वकीयांसाठी त्यांनी झटलं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. चहूकडे भटभाई कुणब्याची दाद नाही. चहूकडे भटभाई कुणब्याची दाद नाही. म्हणजे कुणबे समाजाची दाद नाही असं ते म्हणतात. मग महारमांग समाजाची किंवा इतर वंचितांची तर काय अवस्था असेल हे आपण याच्यातून ओळखू शकतो. आर्यहितासाठी नॅशनल सभा, शूद्राधिका शोभा कशी राहे असंही त्यांना म्हणजे काँग्रेससारखी जी संस्था आहे हे फक्त जमीनदारांचं, मोठ्या श्रीमंतांचं, प्रस्थापितांचंच हित पाहते आणि गोरगरिबांचं हित पाहत नाही अशा पद्धतीची टीका त्यांनी केली. म्हणजे टीका करण्याचा हेतू हा असतो की तुमचा तो दोष तुम्हाला दाखवला, आता तुम्ही तो सुधारा आणि आता जरा चांगल्या पद्धतीनं आम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला न्याय गोष्टी सांगतोय त्या गोष्टी मान्य करून तुम्ही तुमचं वर्तन करा अशा पद्धतीचा संदेश किंवा तसा हेतू अशा प्रकारच्या टीकेमध्ये असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दारूगुत्त्यावरती कर बसवा अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी नगरपालिकेला केलेल्या आहेत आणि
त्यांनी फक्त काही लोक त्यांना ब्राह्मण द्वेष्टा संबोधतात, म्हणजे ब्राह्मणांचा द्वेष करणारे होते महात्मा फुले, अशा पद्धतीचं त्यांचं वर्णन करतात. परंतु फक्त त्यांनी ब्राह्मण वर्गावरच टीका केलेली नाही, तर जे कोणी चुकले अशा सर्वांच्यावरती टीका केलेली आहे. म्हणजे स्वतःच्या जातीतले लोक सुद्धा चुकत असतील तर त्यांच्यावर सुद्धा टीका करायला त्यांनी मागे पुढे पाहिलेलं नाही. अतिशूद्रास शिकवल्यामुळे जातवाल्यास वाईट वाटले, असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं. ज्ञानोदयमध्ये 15 सप्टेंबर 1853च्या ज्ञानोदय साप्ताहिकामध्ये ही गोष्ट छापून आलेली. त्यात त्यांनी म्हणले की अतिशूद्रास शिकवल्यामुळे जातवाल्यास वाईट वाटले, प्रत्यक्ष बापाने घरातून बाहेर काढले. म्हणजे त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांना घराच्या बाहेर काढलेलं आहे महारमांग लोकांना किंवा अस्पृश्य लोकांना, मुलींना शिक्षण दिल्यामुळं. आणि यावेळी लहुजी मांग आणि राणबा महार यांनी मदत केली असं ते म्हणतात. तसंच सदाशिव बल्लाळ गोवंडे यांनी आपल्याला शाळेला जागा दिली असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. महारमांग इत्यादी लोकांना विद्या शिकवण्यासाठी मंडळी नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली होती आणि याच्यामध्ये त्यांनी सर्व जातीच्या लोकांना, म्हणजे अगदी ब्राह्मणांसहित सर्व जातीचे लोक त्यांच्यासोबत काही कार्यरत होते. काही संख्या कमी असेल, परंतु प्रातिनिधिक अर्थाने अशा लोकांनी महत्त्वाचं काम करून ठेवलेलं आहे. कारण 4-2 जरी नावं असतील तर त्या 4-2 नावांच्या माध्यमातून सामाजिक विद्वेष जो आहे तो आपल्याला कुठेतरी दूर करायला त्याची मदत होती. समाजातील लोकांची मनं जोडण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो. फक्त त्याच्यातून कुणी समाजाची जी काही प्रगतीच्या दिशेने चाललेली वाटचाल आहे त्याच्यामध्ये कुणी खोडा घालू नये, एवढी काळजी घेऊन आपण सर्वांनी सर्व जाती धर्मातील चांगल्या लोकांना एकत्र करून, एकत्र घेऊन, सोबत घेऊन आपण ही कामं पुढे नेली पाहिजे. हे जे महारमांग इत्यादी लोकांना विद्या शिकवण्यासाठी मंडळी होती, याच्यामध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे, ज्योतिराव गोविंद फुले आणि बाबाजी मानाजी डेंगळे असे 5 प्रमुख लोकांची नावं होते. आणि त्याच्यात ही जी एक सभा झालेली 10 सप्टेंबर 1853 तिचा वृत्तांत आहे. त्याच्यामध्ये असं म्हटले की सगळ्याच समाज घटकावरती आज मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाची परिस्थिती, अनर्थ ओढवलेला आहे. सर्वांच्या संदर्भातच काही ना काही समस्या उद्भवलेल्या आहेत आणि अशा वेळी कोणाची समस्या सोडवायची? याची सोडवली तर त्याला वाटतं माझ्याकडे लक्ष दिलं नाही, त्याची सोडवली तर याला वाटतं माझी सोडवली नाही, हा याचंच बघतो, तो त्याचंच बघतो, अशा पद्धतीचं. आणि ही खंत व्यक्त केलेली आहे त्यांनी आणि म्हटलेलं आहे की शेवटी ज्याचं दुःख जास्त त्याचा प्रश्न आधी सोडवायचा, आम्ही असा विचार केलेला आहे. आणि त्यामुळे हे जे महारमांग मंडळी आहे, त्या काळात अस्पृश्य म्हणून ज्यांना त्रास दिला गेला समाजामध्ये, या वर्गांना प्यायला पाणीसुद्धा मिळत नाही कुणीतरी दिल्याशिवाय, अशी यांची इतकी वाईट पद्धती आहे आणि वाईट परिस्थिती आहे. आणि त्यामुळे यांना आम्ही आधी प्राधान्य देतोय आणि यांचा प्रश्न आधी सोडवण्यासाठी ही विद्या शिकवणारी मंडळी आम्ही महारमांग लोकांसाठी काढली आहे की जेणेकरून या लोकांची समस्या सुटतील आणि समस्याची जी दाद आहे ती विद्येच्या आधारेच लागेल, अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि त्यामुळं विद्या किंवा शिक्षण याला महत्त्व देऊन ह्या वर्गासाठी शिक्षण. महात्मा ज्योतिबा फुलेंचे जे शिष्य होते, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना जे गुरु मानले, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला महत्त्व देऊन त्यांचा संपूर्ण लढा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, अशा पद्धतीने केलेला आहे. म्हणजे गुरु आणि शिष्याचं नातं कसं असावं किंवा समाज पुरुषानं कसं असावं, महापुरुष कुणाला म्हणावं, तर महात्मा ज्योतिबा फुल्यांसारख्या माणसाला आपण महापुरुष म्हटलं पाहिजे. त्यांनी सामाजिक धार्मिक भेद केले नाहीत, वाईट विचारांना त्यांनी विरोध केलेला आहे, व्यक्तींना विरोधी त्यांनी कधीही केलेला नाही. महापुरुष कुणाला म्हणावं या संदर्भात जर आपण बघितलं, डॉक्टर आंबेडकरांनी एक विधान अतिशय महत्त्वाचं वापरलं. ते म्हणतात की जो माणूस समाजाचे दुर्गुण धुवून काढण्यासाठी झटतो त्याला महापुरुष म्हणावं. जो मनुष्य समाजाचे दुर्गुण धुवून काढण्यासाठी झटतो त्याला महापुरुष म्हणावं, असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. आणि डॉक्टर आंबेडकरांच्या या व्याख्येमध्ये महात्मा ज्योतिराव फुले अतिशय योग्य प्रकारे बसतात आणि त्यामुळे आपण महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जयंती साजरी करत असतो, त्यांच्या स्मृतिदिना दिवशी आपण त्यांचं स्मरण करत असतो. तर त्या दृष्टीने आपण महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारांचं स्मरण या दिवशी आज केलेलं आहे. त्याच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, आजच्या काळाला साजेशा आणि अशा ज्या गोष्टी आहेत आणि आपल्या सर्वांना जोडणाऱ्या, आपल्या सर्वांना पुढे नेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण पुढे घेऊन बाकीच्या गोष्टी काही काळासाठी बाजूला ठेवून एक दिलाने आपण सर्वांनी आपल्या समाजाचं, भारत देशाचं, सर्वांचं कसं कल्याण होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. एवढं सांगून मी आज थांबतो. जय भीम, जय भारत.